मला सांगा, आताची जनरेशन आणि पूर्वीची जनरेशन याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? हे फरक आहे त्याच्यातून. आता हे बघा, आताच्या जनरेटर असं चाळीत दिलं बार 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 करत चालू होते, आणि पूर्वीचे जनरेटर त्याच्या हँडल मारून 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 पाच हाताचा आणि खांद्याचा फुगा व्हायचा. तेव्हा कुठं ती चालू व्हायचं, बाट 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 करत चालू व्हायचं. तेव्हा कुठं ते अख्ख्या गावाला माहित होते काय लागतं जनरेटर चालू झालं. अहो आप्पा, मी जनरेटर बद्दल विचारत नाही, जनरेशन बद्दल विचारते आहे. म्हणजे आताची पिढी आणि पूर्वीची पिढी त्याबद्दल विचारते मी. आहे ना, मग असं सुटसुटीत बोलायचं नाही होय. हो काय तर अवघड बोलत बसतावा, आम्हाला कळलं ना. कळलं ना? मग आता बोला प्रेक्षकांशी. कळलं त्याचं काय माहित आहे का म्हणलं डोकेबाई? कुठून ह्या माणसाला पकडून आणलाय काय माहिती चॅनल वाल्यांनी. काय म्हणला होय मला? नाही आप्पा, तुम्हाला नाही काय बोलले. बोला ना, बोला, आपण प्रेक्षकांशी बोला. तर त्याचं काय माहित आहे म्हणलं डोकेबाई? आमच्या वेळेची पिढी रानात शेतात कामधंदा करायची, राबायची, व्यायाम करायची, मैदानी खेळ खेळायची. तर तुम्हाला कुठं सांगणार, त्यावेळेस सातवीतलं सुद्धा पोरग दोन लेकराचा बाप दिसत, दोन लेकराचा बाप. आणि आताची पिढी ह्यांना व्यायाम नको, कामधंदा नको, ना मैदानी खेळायला नको. हे आताचे सातवीतली लेकर दोन लेकराचा बाप सातवीतली पोरं वाटायला लागली. बरोबर आहे आप्पा तुमचं, पण ही सध्याची पोरं अशी असून सुद्धा ना यांच्या डेअरिंग मात्र भरपूर आहे. आता बाई, आता तुम्ही टेरिंगचं म्हणायचं जाईल तर आमच्या वेळेस सुद्धा चारचाकी गाड्या होतेच की, पण त्या गाड्यांच्या टेरिंग मात्र अशा मोठ्या होत्या, अशी करून टेरिंग खेळावं लागायची. आणि आताच्या गाड्या एवढे टेरिंग आहे, असं खेळत बसावं. काय टेरिंग झाली होती? अहो आप्पा, मी टेरिंग बद्दल बोलत नाही, डेअरिंग धाडसाबद्दल बोलते मी. मला सांगा, हे आताची पोरं लगेच काय झालं की रिॲक्ट होतात लगेच. मग ते एकमेकांशी हाणामारी काय करते, ग्रुप करून घेऊन जाऊन एकमेकांशी भांडणं काय करते, डोकं फोडते. तुमच्या वेळेस असं झाल्यानंतर ना तुम्ही काय करायचा? तो चावायचं. काय डायरेक्ट चावायचं. मला माझ्या आजीने सांगून ठेवलं होतं तसं, बाबा समोरचा जर लय ताकदवान असला आणि ती जर तुला कसाच ऐकणार झालं, डायरेक्ट चावायचं. आणि नाही चावाय गावला तर असा बस करायचा की पाक नाकात नास आलं पाहिजे. लय डेंजर होत तुम्ही. काय विचार करताय म्हणजे बाई? हे म्हाताऱ्या, आता जर तू माझं नाव नीट नाही घेतलं, चॅनल चालू मंदा डोके, कळलं? मंदा डोके बस. अहो आप्पा, बर मला सांगा, नीट बसा. तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये तरुण आता काय म्हातारा आहे मी? तरुणच आहे, त्यांना भानगड आहे मी. बसलं म्हणा नाही म्हातारा अर्धी लाकडं मसनात गेले आणि स्वतःला तरुण म्हणते. काय नाही आप्पा. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या वेळेस कसा व्यायाम करत होतात, किंवा व्यायामाला कितपत महत्व दिलं पाहिजे हे तुम्ही आजच्या पिढीला जरा सांगचाल का? ओके. तर त्यावेळेस माझा आजार पाठ 3ला उठायचा. 3ला दिसल्या सांगते. 3ला उठायचा. आणि अक्षर तुम्हाला खोटं सांगणार, मोटरसायकल असते, मोटरसायकल हो त्याचा टायर असं पेटवायचा, धडा पेटवायचा. हो, पूर्वीची लोक उठून पाटे पेटवायची. त्याच्यासाठी शेकाय नव्हतं पेटत, ती पेटवायचा आणि ती जुस्तर बैठ काय आणि जोर मारायचा. असला व्यायाम करायचा. अशी तब्येत होती त्याची. बैलगाडीचा कसते बैलगाडीचा? हो, पूर्वीच्या बैलगाड्या माहित आहेत ना. हा, तिचा कसा उचलायचा असा पुरुष करायचा. पुरुष म्हणजे असं उचलायचा. हो उचलायचा. तेवढं चाक घेऊन कमीत कमी 5 किलोमीटर पळायचा. आणि 5 किलोमीटर मागे रनिंग करायचं. राईट, रनिंग करायचा. असला आजा होता माझा. आणि डंबेल्स तर कशाच मारत असत विचार की? कशाचं? रेल्वेचं चाक असते ते 2 साईड, त्या रेल्वेची चाक त्याचा उचलायचा. जबरदस्त होता माझा म्हटलं तर. बरं आपा,
मग आताच्या पिढीनं कसा व्यायाम केला पाहिजे जरा सांगचाल का? आताच्या पिढीनं ना, हा तर मित्रांनो तुम्ही काय करा, आता तुम्हाला का नाही टायर पेटून तर शक्यच नाही व्यायाम करणं. मग तुम्ही काय करत माहिती का, मच्छर कॉईल पेटवायची आणि तीच गोष्ट बैठकांना जोर मारायच्या. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला बैलगाडीत चाक तर काय उचलणार नाही. मग तुम्ही काय करायचं, सायकलचं चाक धरायचं उचलायचं आणि सुटायचं पळ 5 किंवा 10 किलोमीटर पळा, पण व्यायाम करा. आणि तुम्ही पण काय करा, तुम्ही पण जरा व्यायाम करा. कोणीचे नाव काय व्यायाम करा म्हणता जरा तुम्ही पण. मुलाखत आहे, मुलाखत द्या. मुलाखतच माझ्या जर ह्याच्याविषयी बोललात ना, घेऊन मी वाटर एक बोट ढोसा पानच्या मला पाणी ते. पाणी आणि तुम्ही नव्हता का व्यायाम करत? त्याचं काय म्हणतो बाई, देवा, ही म्हातारा डोक्यावर पडलाय. मंदा डोके बाई. हा मंदा डोके. त्याचं काय म्हणता डोके बाई. आता मी मागाशी तुम्हाला सांगितलंय, आमचा आजार मोटरसायकलचं चाक पेटवायचं. हो त्याच्याने काय व्हायचं, भाग 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 दूर उडायचा. मग आमच्या आजाने काय सांगितलं होतं, तू लांब जाऊन काय कर म्हणलं, व्यायाम कसा करतोय ते नीट बघ बर. आणि ती व्यायाम तू मनातली मनात कर. मनातली मनात. हा मग मी काय करायचो, जेवढा आज आमचा व्यायाम करतोय तेवढा सगळा व्यायाम मी मनातली मनात करत होतो. पण तसलं अर्धवट ठेवत नव्हतं, पूर्ण चाक हिजूस तर मी व्यायाम करायचो. तर सगळ्यांनी आमच्या ह्याच्याप्रमाणे माझा सुद्धा आदर्श घ्यायला हरकत नाही बरं का. हा बरं आप्पा, मला सांगा, सांगायचं आम्हा शेवटचाच प्रश्न आहे. मला सांगा आप्पा, तुम्हाला पोहायला येतं का? हा पोहायचं विचारत असलं ना, काय होतंय का आप्पा तुम्हाला? काय नाही नीट बसा. मला माझ्या आजाने लय भारी पोहा शिकवले. आमच्या आजान मी आमच्या इथल्या वाड्यात अशी खूपशी माझी डायरेक्ट अरबी समुद्रात निघायचो. काय डायरेक्ट अरबी समुद्रात निघायचो. अरबी समुद्रात? बापरे, तुम्हाला दम नव्हता का लागत? तसली दमाची भानगडच नव्हती आमच्याकडे. काय करायचो आम्ही, जाताना आज आम्हाला पाठीवर घ्यायचा. बरं. आणि येताना मी आजाला पाठीवर घ्यायचो. दमाची भानगडच नाही. बरं प्रेक्षक हो, मला वाटतं आता आपण इथंच थांबूया. तर आप्पा थांब, आभार मानायचे. तर आप्पांच्या गप्पा या कार्यक्रमात आज आपण बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत. तर आप्पा अतिशहाणे यांची फेकाफेकी आता आपण इथंच थांबूया आणि आपण आपल्या नवीन भागामध्ये परत एकदा भेटूया. तर आमचा आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. कमेंट काय करायचं का, मी जातो, प्रेशर आलाय मला.